कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुला नाही आवडलं का वहिनीकडे आले ते? मला नाही आवडलं ताई इकडे आले। अप्पे ते काय परके आहेत का? नाही, परक्या नाही आहेत त्या। डिवोर्स पेपर देताना पण त्यांनी हाच विचार करायला पाहिजे होता। आपल्या दोघांच्या नात्यात नव्हतं पडायला पाहिजे। हा निर्णय आपण दोघांनी घेतला असता ना। अप्पे बघ, एवढी वर्ष तू सोबत नसताना वहिनींनी सांभाळले अख्खं घर, त्यांना एकटीला तिकडे कसं सोडू मी? हो अरे, कळतंय की मला, आणि तू बोललास म्हणून मी बोलले। माझं म्हणणं नाही की तू त्यांना घरी परत पाठव। आणि असंही आता आपण एकत्र राहणार म्हटल्यावर त्यांना परत त्रास होणारच। असं कसं म्हणते तू? त्रास कसं होईल? अर्जुन, जे दिसतंय ना तेच बोलते। त्या इकडे राहायला येणार, मग नंतर त्या परत मागे झालेल्या गोष्टी सगळ्या उकरून काढणार। आता ना मला परत घरात त्रास नकोय। अच्छा, म्हणजे मागच्या गोष्टी आठवून तुला त्रास होतोय? म्हणजे मी भोगले त्याचं काय? हे बघ अप्पे, तुझ्याबरोबर अमोल होतं ना, त्यामुळे तुला मागच्या गोष्टी विसरणं सोपं आहे। मी 7 वर्ष अर्जुन थांब जरा, बास झाला आता। हे बघ, मागच्या गोष्टी विसरणं ना तुझ्यासाठी सोपं आहे ना माझ्यासाठी सोपं आहे, पण आपण तेच उगाळत बसलो ना तर त्याला काय अर्थ आहे अर्जुन? हे बघ, ज्यावेळी तू घरी नव्हतीस ना त्यावेळी वहिनींनी मला त्रासात बघितलं, कदमांना त्रासात बघितलं, त्यामुळं ते थोरले आहेत ना, त्यांनी एवढं तेवढं बोलले तर कशाला एवढं तेवढं? अर्जुन, अरे अर्जुन ऐक ना, मला नाही बोलायचं या विषयावर। नाही तू बोल ना अप्पे। नाही, वहिनी चुकल्या असतील, मी नाही म्हणत नाही, पण त्यांना हेच वाटत असणार आहे की आपलं चांगलं व्हावं। सॉरी, पण मला नाही वाटत। तुला वाटणारच नाही ना, तुला तू सोडून दुसऱ्या कोणाचं बरोबर वाटतं? ए सिम्बा बाबा काय करताय तुम्ही? आम्ही गप्पा मारत होतो। ओके मा, मी आता फ्रेश झालो, मी चेंज केलं, आता मी खूप कंटाळलोय, आपण जरा झोपूया का? हा, आज सिम्बा बाबाच्या कुशीत झोपणार। येस बाबा। चला। पण बाबा, हो, मला अशी नाही झोप येणार। अशी झोप नाही येणार म्हणजे? मला कळलं, साहेबांना गोष्ट ऐकायची असेल है ना? येस बाबा। बाबा झोपताना बाबांनी गोष्ट सांगायची असते। बरं, हा आता नियमच झाला आपल्यासाठी। चला चला सावकाश। चला, आता कोणती गोष्ट ऐकायची आमच्या मुलला? सिम्बाची। सिम्बाची? सिम्बाची काय सिम्बाची? दुसऱ्या गोष्टी ऐकायच्या नाहीत का तुला? अगं मा सिम्बा होता ना, मग मी सिम्बाचीच ऐकणार। बर चला, आपण गोष्टीमध्ये कुठपर्यंत आलो होतो? ते वाईट प्राणी युद्धासाठी येतात तिथं। हा, तर जंगलातले सगळे वाईट प्राणी युद्धासाठी एकत्र येतात आणि सगळे एकदम पॉवरफुल असतात ना। पण आपला सिम्बा पण काय किरकोळ नसतो, तो पण एकदम ब्रेव्ह असतो। मग सिम्बा काय करतो माहितीये? जंगलातल्या सगळ्या शूर प्राण्यांना एकत्र आणतो, त्यांची मीटिंग भरवतो, आणि मग पुढे काय होतं? हा, मग युद्धाला सुरुवात होते। डिशुम 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 फुल फायटिंग होते, पण त्यामध्ये ना सिम्बाचे सगळे जवळचे मित्र मरून जातात। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री। कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हो जाधव, मी खरंच म्हणतेय, हा प्रोजेक्ट खरंच तुम्ही तुमच्या पद्धतीने हँडल करा आणि मला शेवटी सगळे रिपोर्ट द्या। हो ठीक आहे चालेल। गायतोंडे। येस मॅडम। माझ्या पुढच्या सगळ्या मीटिंग सॉर्टेड ठेवा, मला आता कामाचा स्पीड वाढवायचा आहे। येस मॅडम। काय हो, तुम्ही का हसताय? नाही काही नाही, सहजच एक ऑब्झर्वेशन। जेव्हापासून तुम्ही अमोल आणि अर्जुन सरांबरोबर एकत्र राहताय तेव्हापासून तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसतोय आणि कामातही वेगळा उत्साह दिसतोय। नाही म्हणजे गुड, इट्स गुड। गायतोंडे, सगळं घर एकत्र आलंय, मग फरक पडणार ना? तेही बरोबरच आहे, पण अर्जुन सरांनी तुमच्यामध्ये सुद्धा सगळं व्यवस्थित होताना दिसतंय। हा म्हणजे सगळं ठीक आहे, आणि अमोलमुळे घरातले सगळेच आनंदात आहेत। मॅडम, पण अमोलचं काय? बाबांबरोबर राहताना तो आनंदात आहे ना? हे सगळं काय चाललंय मामांजी? जिच्या सोबत लग्न ठरले तिला सोडून भाऊजी इथं अपर्णा बरोबर डेट साजरी करतात। अमोलने इतकं छान सेटअप केलंय, तर मग आपण सगळे एकत्र जेऊया का? पण का? प्लीज राजा काकी, मी हे सगळं माझ्या मा आणि बाबांसाठी केलंय।
मॅडम कसला विचार करताय? काय तोंडे, मी आणि अर्जुनने आमचे सगळे हेवे दावे मागे सोडून छान एकत्र प्रेमाने राहावं यासाठी अमोल खूप प्रयत्न करतोय. पण त्याला हे लक्षात येत नाहीये की आता ते शक्य नाहीये. खरंच आहे मॅडम, अमोल किती वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला एकत्र आणण्याचा प्रयत्न करतो. निदान त्याच्यासाठी तरी तुम्ही दोघांनी तुमच्या नात्याला एकदा संधी दिली पाहिजे असं मला वाटतं. काय तोंडे, मी तेच म्हणते. आता मला तरी नाही वाटत ते शक्य. आम्ही ना फक्त अमोलसाठी एकत्र राहतोय. मॅडम तुम्ही असं कसं म्हणताय? अमोलसाठी तुम्ही दोघं एकत्र राहताय तर त्या एकत्र राहण्याला काही अर्थच नाहीये ना मॅडम. निदान अमोलसाठी तरी तुम्ही दोघांनी आई बाबा म्हणून प्रेमाने एकत्र राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हो, हे सगळं मान्य आहे, पण आता अर्जुनला कोण सांगणार? आणि आता त्याची मानसिकता ना माझ्या हाताबाहेर गेली. खरंच मैडम, बेशुमार मोहब्बत होगी उस बारिश के बूंदों को इस जमीन से, यूं ही नहीं कोई मोहब्बत में इतना गिर जाता है. होणार, बदल नक्की होणार. मी एक सजेस्ट करू, तुम्ही दोघांनी अमोलला घेऊन कुठेतरी बाहेर फिरायला जा. त्यांनी काय होणार आहे? अमोलला तर आनंद होईलच, पण कदाचित तुम्हाला दोघांना एकमेकांचा सहवास हवाहवासा वाटेल आणि मानसिकतेत बदल होईल. मी आय कम इन मॅडम? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. मिस्टर काय करतात? मिस्टर प्रोफेसर आहे, असिस्टंट प्रोफेसर आहे समाजकार्य महाविद्यालयामध्ये, आणि मी सैनिक स्कूलमध्ये काउन्सिलर आहे. माझे पण तेच प्रोफेशन होता, बट आता काउन्सिलिंग माझी आवडता हे म्हणून मी निवडून तिथंच आहे. आता हे सगळं तुम्ही होता ठीक आहे, पण कुठे भेटला? आम्ही सगळे इथं. तुम्ही नाही, नो, तुम्ही दोघे कॉलेजमध्ये, कोल्हापूरमध्ये सर, सायबरमध्ये. खूप अभ्यास केलेला दिसतोय. काय झालं कोल्हापुरात? कोल्हापुरात तरी MSW झाला. त्याच्यात आम्ही दोघं भेटले. बट आम्ही दोघं भेटले, बट असं नाही जुळले. मग कसे जुळले? रंकाळ्यावर जुळले. माझ्या सासरला मी खूप आवडली. आवडले? हो. कसं काय? त्यांनी हे गुंतून घेतले. कोणी गुंतवून घेतले? काय गोड मराठी बोलताय ना माऊली, इतकं गोड हवा आहे ना त्या मराठीत. वा, कुठे गुंतवून घेतले आणि कोणी घेतले गुंतवून? माझे सास ससुरजी. सास ससुरजी ते कुठे भेटले तुम्हाला? बँगलोर मध्ये भेटले. आता तुम्ही बँगलोरला कधी गेले? बँगलोर कामाला होते मी, आणि त्यांची ट्रेन थोडस वेळाने येत होता, म्हणून ह्यांनी फोन केले की तू तिथंच आहे, थोडस त्यांना रिसीव्ह कर. मग असे ॲज अ फ्रेंड त्यांनी फोन केले होते, आणि मी रिसीव्ह करायला गेली. हो, ते स्टेशनला गेले आणि त्यांनी रिसीव्ह केले, आणि त्यांना मी खूप आवडली. का बॅगा उचलल्यात वाटतं? ते म्हटले की 3 वर्ष सतत ते आले कर्नाटका, आणि ते माझे बाबाशी खूप सारे बोलले की माझी माझी मुलगी आहे इथं वीणा म्हणून, आणि मी वाणीना घेऊन जाणार, तुम्ही द्या आम्हाला आमच्या वाणीला. अशाच राहा, हसत राहा. थँक्यू सर. नमस्कार. नमस्कार. बोला. मी धारा, माहेर माझं गुजरातचं आहे, मूळची गुजरातची आहे. गुजरात. तिथलं नाव काय? माहेरचं नाव आहे धारा जयंतबाई चलालिया. चलालिया ही सरनेम. चलालिया, मस्त नाव आहे. आता घरात कोण चलालिया? नाही, सगळ्यांनाच चालवायला लागते. होय ना. आणि आता सासरी? सासरचं नाव आहे धारा निलेश गोहे. ते कुठे भेटले तुम्हाला? नाही, आमचं रिलेशन मध्येच आहे, आणि सातारा मी लग्नानंतर फर्स्ट टाइमच आलो. पण मग गोहिल तिकडे कशाला गेले होते? सासरे माझे सर्व्हिससाठी नगरला आलेले, आणि नंतर स्वतःचा बिझनेस इथे सेट केला. आणि मग तुमचं असं बघून लग्न झालं नात्यामध्ये? हो, नात्यामध्ये झालं. लग्नानंतर 2 वर्ष, म्हणजे एंगेजमेंट नंतर 2 वर्ष होती, त्यानंतर लग्न झालं. त्यामुळे थोडंफार लव्ह मॅरेज सारखंच झालं. पण इतकं छान मराठी कधी बोलायला लागला? मैत्रीण बरोबर राहून. हो, आधी तर बोलायची सुरुवात केली की मला 2-3 ऑप्शन भेटायचे, तुला काय सांगायचंय ते. मग नंतर त्यांच्याकडनं शिकली. बोला. नमस्कार. नमस्कार. माहेरचं नाव? माझं माहेरचं नाव अपर्णा रामराव गायकवाड. मी तरडगावची आहे, आणि सासरचं नाव माझं अपर्णा संग्राम शिंगटे. मी सासर माझं खडकी आहे, पण राहायला मी सातारमध्येच. नमस्कार.
नमस्कार. आपलं माहेरचं नाव? माझं माहेरचं नाव शीतल सर्जेराव कदम आणि सासरचं नाव सौ शीतल गणेश आंबे. सासर माहेर माझं सातारचंच आहे, पण ॲक्च्युली लहानपणापासून बालपण माझं मुंबईत लॅमिंग्टन रोडला आणि भवेल कॉलेजला कॉलेज वगैरे झालेलं आहे. पण आत्याच्या ओळखीतून नात्यातून माझं लग्न ठरलं. म्हणजे लहानपणापासून मी आत्याकडे खेळायला वगैरे जायचे, पण मी त्यांना काही बघितलं नव्हतं. आत्या राहायची कुठे? भुईंज प्रॉपर सातारा. मग तिथून लॅमिंग्टन रोड वरून खेळायला तिकडे यायचं? म्हणजे आपण सुट्टीला आम्ही शाळेला सुट्टीला गेली ना की आम्ही सुट्टीला यायचो मे महिन्यात. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. क्लासमुळे तुम्ही भेटला. हो. त्यापूर्वी तुमची ओळख नव्हती? नाही, अगोदर आम्ही सातारा म्हणजे मॅरेथॉन सिटी आहे, सो आम्ही मॅरेथॉन पण रन करायचो. पिंकॅथॉन आहे. कोण कोण धावायचं? तुम्ही आम्ही स्वतः की माणसं ठेवली होती धावायला? आम्ही फन रन मध्ये. फन रन काय असतं? फन रन म्हणजे फक्त लहान मुलांसारखं 3 किलोमीटर 5 किलोमीटर आता मला त्या मॅरेथॉनचा अर्थ कळला. मॅरेथॉन वाला येऊस तोपर्यंत आमची फन रन पूर्ण. ह्या मात्र आम्ही प्रॉपर 21 किलोमीटर मॅरेथॉन. तुम्ही 21 किलोमीटर धावता? तुम्ही फन रन 10 रिक्षाने पळत? तुम्ही हो सर 10 किलोमीटर, क्योंकि माझी ओपन हार्ट सर्जरी झाली. त्यानंतर माझे 8 ऍक्सिडेंट पण झाले. 8 ऍक्सिडेंट? जी. 2 व्हीलर वरती खूप सारे, मतलब असं धडकणार आणि माझ्यावर नाव टाकलं. तुम्ही नाही धडकला? वेगळे पण आहे. पण ते जकातवाडीमध्ये ते अजिंक्य ताराचे जे हे काय म्हणते तो डोंगर आहे ना, ते असं जायला लागते. ते लोक असं येऊन असंच धडकतात. ते आम्ही पण काय करू शकतो? डोंगर शिफ्ट करायचा का कुठे? काय करायचं म्हणजे तुमची इच्छा काय आहे? त्याच्यामुळे सर आम्ही तिच्या मागे बसत. लक्षात राहिलेलं भांडण कुठलं? आमचा म्हणजे आता बर्थडे होता एकदा, म्हणजे आम्ही फ्रेंडशिप डे बघा ते बघा. हा फ्रेंडशिप डे होता आणि फ्रेंडशिप डे ला आम्ही केक वरती फोटो टाकला होता. कोणाचा? म्हणजे सगळ्या ग्रुपचा आमच्या फोटो हे केला होता प्रिंट. त्यातला एका म्हणजे बाय मिस्टेक एका मैत्रिणीचा फोटो प्रिंट करायचा राहून गेला होता. म्हणजे त्या ग्रुप मध्ये राहणार नाही, बाय मिस्टेक लक्षात नाही आलं प्रिंट करताना, आणि तिला असं वाटलं की जाणून बुजून माझाच फोटो नाही टाकला आणि फ्रेंडशिप डेचा केक तुम्ही कट करताय. मग तिने एवढा रडून गोंधळ घातला होता, तुम्ही मला मुद्दामूनच विसरला असं तसं. पण खरंच आहे. म्हणून आम्ही आता प्रत्येक वेळेस ग्रुप फोटो काढत असेल तर तिला सांगतो, बघ तुला यायचं का नाही तर हाच फोटो आज सुद्धा त्यांना बाहेर घडलं. तुमचे मिस्टर तुम्हाला स्वभावात कुठला बदल कर सांगतात? चिडचिड कमी कर सांगतात ना तुम्हाला? माझा स्वभाव थोडासा रागीट आहे, तर ते सांगतात की थोडं शांत राहत जा. सांगितले नाहीये. मिस्टरांनी काही सांगितलं नाही स्वभावात? बाबा जरा ह्यांना कसं सांगितलंय रागावरती कंट्रोल ठेव, तसं तुमचे मिस्टर काय बोलत नाही? नाही सांगितले सर, अजून काय सांगितले नाही. काही नाही सांगितले? उद्या जाऊन विचारा. फोनवर कमी बोलायला सांगतात. फोनवर कमी बोलायला? मैत्रिणीशी कॉमन आहे. मला पण सांगतो खूप दगदग करत जाऊ नको, खूप माझी धावपळ सारखी चालू असते. सो ते नेहमी सगळे सासू सगळे सांगतात जरा शांत. मलाही फोनवर थोडं मैत्रिणींबरोबर खूपच गप्पा असतात, म्हणजे ते आले तरी माझा फोन चालूच असतो. मैत्रिणींबरोबर दिवसभर चालूच असतो तुझं. थोडं मी आल्यावर माझ्याशी बोलत जा आणि थोडं चिडचिड करू. माझ्या सर मी बोलायला सुरू केली की माझ्या हातातनं फोन घेऊन ह्यांच्याशी बोलत बसतात. सर तुमचे मिस्टर ते फोन आला की तुमच्याशी बोलायला आवडत नाही? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आजपर्यंत तू आमच्याशी खोटं बोलत आलीस, अजूनही तेच करतेस? वहिनी, मला तर वाटतं हा फोन आणि मास्क पण हिचाच असणार. एजंटवरती खोटे आरोप करण्यासाठी हिनेच त्यांच्या कपाटात लपवलं असणार. हो ना, एवढे दिवस एजंटच्या कपाटात काहीच सापडलं नाही, बरोबर आजच, आणि तेही तुलाच सापडले पुरावे. मला तर खात्री आहे की हा सगळा प्लॅन हिचाच असणार आहे. हिनेच केलंय. वहिनी, तुम्ही काय बोलताय? हे का करीन मी असं? बरं मला करायचंच असतं तर लग्नानंतरच्या पहिल्याच रात्री मी लपवले असते ना सगळे पुरावे. इतके दिवस कसली वाट बघत होते मी? कारण तुला आमच्या घरात येऊन बघायचं होतं की तू इथे ऍडजस्ट होतीयस का, आम्ही तुला एक्सेप्ट करतोय का हे बघायचं होतं तुला. सगळं आलबेल असतं तर हा असा मास्कचा विषय तू काढलाच नसतास.
पण नाही ना झालं तसं. तुझ्या इच्छेनुसार तू घरात तर आलीस, पण आम्ही तुला एक्सेप्ट केलं नाही म्हणून हे सगळं करतेस. मग स्वतःचं पारडं जड करण्यासाठी तू हे काहीतरी कारण शोधलंस. आपण एजंटना फसवलंय, त्याच्यामुळे आयुष्यभर आपल्याला ह्या घरात मान खाली घालूनच वावरावं लागणार आहे हे तुझ्या लक्षात आलं. आणि म्हणून विचारपूर्वक हा डाव तू एजंटवर उलटवायचा प्रयत्न करतेस. मला ना काही कळत नाही तुम्ही काय बोलताय. हे असं का करीन मी काहीतरी? मी काहीही प्लॅन वगैरे केलेलं नाहीये. हो, हे सगळं जर एजंटनी केलं असतं तर मग त्यांनी हे सगळे पुरावे त्यांच्या स्वतःच्या कपाटात कशाला ठेवले असते? त्याच दिवशी नष्ट केले असते ना. आता ते मला कसं माहिती असेल? कदाचित ना त्यांना ब्लॅकमेल करायचं असेल मला नंतर, म्हणून केलं असेल त्यांनी. बस आता आती होता या. तू एजंट बद्दल बोलतीयस. एजंट असं काही करणं शक्यच नाहीये. आता अजून एक जरी शब्द तोंडातून काढलाच ना लीला, तर गाठ आमच्याशी लक्षात ठेव. नाही बरोबर आहे. मी कितीही काही सांगायचा प्रयत्न केला ना तरी सुद्धा तुम्ही कोणीच विश्वास ठेवणार नाहीयेत माझ्यावर. कारण मुळात तुमची एक टीम आहे आणि तुम्ही सारखं मला एकटं पाडायचा प्रयत्न करता. इतके दिवस ना मी आजी आणि बाबांना शब्द दिला होता आणि त्या शब्दामुळे मी हे लग्न निभावत होते, हा संसार करत होते. पण आता नाही. कारण कसं आहे ना, तेव्हा मला सतत असं वाटत राहायचं की माझी चूक आहे. मला गिल्टी वाटायचं, असं वाटायचं की माझ्या चुकीमुळे हे सगळं लग्न झालंय, मी एजेंटना फसवलंय. पण खरं तर एजंटनी मला फसवलंय. पण आता मी न केलेल्या चुकीची शिक्षा मी अजिबात भोगणार नाहीये. मी आता हे मनाविरुद्ध झालेलं लग्न अजिबात निभावणार नाहीये. मी या घरातही एक क्षणभर सुद्धा थांबणार नाही. हिला काय बोलतेस तू बाळा? आजी मला माहितीये, पण प्लीज तुम्ही मला समजून घ्या, मला माफ करा. पण हे मनाविरुद्ध झालेलं लग्न मी आता नाही निभावू शकणार. इतके दिवस मला असं वाटत होतं की तुम्ही कडक स्वभावाचे आहात, पण तुमच्यात थोडीशी माणुसकी शिल्लक आहे. पण नाही, तुम्ही इतक्या खालच्या पातळीला जाल ना असं मला खरंच कधीच वाटलं नव्हतं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. एजे आणि लीला, काय अवस्था झालीये तुमची? तुम्ही दोघही माझ्या हातात बांधलेल्या दोऱ्यांना असलेल्या बाहुल्या. मला हवंय तेव्हा मी तुम्हाला खेळवतो. तुमच्या संसाराची दोरी आता माझ्या हातात आहे. नक्की कसले पेपर्स येतील? मी तुला पैसे देईन, त्या बदल्यात तुला माझ्याशी लग्न करावं लागेल. म्हणून तुझं काम मी परफेक्टली केलेलं आहे. माझ्याशी लग्न कर. अँड द लकी गर्ल इज लीला. तू जर एजंटशी लग्न केलंस तरच मी तुझ्या बहिणीला सोडेन. पार्टनर, हे काय होऊन बसलंय रे सगळं? मी एजेंटना लग्नाला नकार दिला म्हणून त्यांनी माझ्यावर सूड उगवलाय, पण खोटारडी मात्र मीच ठरले. मी असे एजंटचं घर सोडून आले कळल्यावर बाबांना खूप त्रास होईल. पण आता ज्या घरात माझं असं फसवून लग्न झालंय तिथे परत तरी कशी जाऊ मी? हॅलो.
काय मिळाला का मास्क आणि फोन? काय? कोण बोलताय तुम्ही? ते महत्वाचं नाहीये. महत्वाचं हे आहे की तुम्हाला हे लवकरात लवकर समजायला हवं की एजे त्याची चूक, त्याचा गुन्हा कधीही मान्य करणार नाही. काय म्हणायचंय तुम्हाला? एजे हा अत्यंत पोचलेला गुन्हेगार आहे. त्यांनी त्याच्या चेहऱ्यावर घातलेला मुखवटा वाटतं तितक्या सोप्या पद्धतीने काढता येणार नाही. एजेनी तुमच्या बरोबर जे काही केलंय ना, अहो ही तर फक्त एक झलक आहे, झलक. एजे कोणत्या थराला जाऊ शकतो हे फक्त अंतराला माहितीये. पण अंतराताई तर गेल्या, मेल्या का मारल्या गेल्या? कोण आहात तुम्ही? कोण बोलताय? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. माफ करा मला, माझं लक्ष नव्हतं. मुलाखत घ्यायला आला आहात ना? करूया सुरू? विचारा तुमचे प्रश्न. काय झालं? गरम होतंय का तुम्हाला? नाही, तुमच्या चेहऱ्यावर घाम फुटलेला दिसतोय. रुमाल आहे ना? हो हो आहे ना. आपण थोड्या वेळानंतर पुन्हा सुरू करायचं का? पाणी वगैरे द्यायला सांगू? हा हिच्या समोरच असं करतोय, आई समोर कसं टिकणार आहे? तुम्ही शांत का बसलायत? हा, प्रश्न विचारा ना. इंटरव्ह्यू. हो हो. अहिल्या देवी, मला सांगा, हे एवढं मोठं एम्पायर उभं करायला खूप कष्ट लागले असतील ना तुम्हाला? ह्यो प्रश्न आहे तुमचा? नाही म्हणजे हे हो हो हा हाच प्रश्न विचारायचा मला. काय हो हो नाही नाही चाललं आहे तुमचं? ह्यो प्रश्न विचारलात तुम्ही? आणि व्यवसाय उभा करताना कष्ट हे पडतातच. जरा नीट प्रश्न विचारा. मला असं वाटतं की तुम्ही तयारी नाही केली. विचारा ना. काय झालं? जमल ना तुम्हाला? हो दादा, बोला ना. काय बघत? काय दुसरा बघा ना. अहो या खोट्यात तर माझी अशी हालत आहे. खरे आल्यावर काय खरं नाही माझं. बघा ना दुसरा. मला उशीर होतो, मला जाऊ द्या ना. मी नाही एक मिनिट, तुम्ही शांत व्हा. बसा. हा, तुम्ही ना त्यांच्या डोळ्यात नका बघू. हा, आजूबाजूला बघून बोला म्हणजे होईल. अहो कसं शक्य आहे? काय विचारणार मी? मला
झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आईला थँक्यू, तू इंटरव्ह्यू साठी तयार झालीस म्हणून. श्रीकांत, मी तुझं कधी ऐकलं नाहीये असं आजपर्यंत कधी झालंय का? आणि हा तर एक साधा इंटरव्ह्यू आहे, त्यात तो तू ठरवलायस, त्यामुळे नकार देण्याचा प्रश्नच कुठे येतो? खरंय आईला, आपल्या नात्यातला हा एकमेकांबद्दलचा रिस्पेक्ट कधी कमी झाला नाही ना. एकमेकांच्या मतांचा, विचारांचा आपण नेहमीच सन्मान केलाय. आता तू एवढं मोठं एम्पायर चालवतेस, पण आजही माझं मत तुझ्यासाठी तितकंच महत्वाचं हे माहितीये मला. तो तुझा माझ्यावरचा अधिकार आहे श्रीकांत. आता त्याच अधिकाराने मी काही सांगितलं तर ऐकशील? असं का बोलतोयस? काय झालंय? एक मिनिट. श्रीकांत, अरे काय? माझी इच्छा आहे की आजच्या इंटरव्ह्यूला तू ही साडी नेसावीस. आज कुठली साडी नेसायची हे ठरलं नाहीये माझं. आईला प्लीज. आदित्य, अरे यार, तू कसं ओळखलंस? आई आहे मी तुझी. प्रीतम या छोट्या मोठ्या खोड्या काढत असतो, पण गुपचूप येऊन डोळे झाकणं ही तुझी सवय, हेही माहितीये मला. पण काय मी मग अशाने सरप्राईजही नाही देऊ शकत का तुला? अरे का नाही? हे घे, मिटले डोळे, दे सरप्राईज. ओके, उघडू नको. उघड डोळे. माझ्याकडून तुला हे छोटस गिफ्ट. याला काय अर्थ आहे? मी तुला आतापर्यंत एवढ्या साड्या गिफ्ट दिल्या, पण तुझ्या चेहऱ्यावर असा आनंद फक्त आदित्यने साडी दिल्यावरच दिसतो. हे बघ, मुलांनी एक साधी प्रेमाने स्माइल जरी दिली ना, तरी ते माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं गिफ्ट असतं. ही तर साडी आहे, हे माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं गिफ्ट आहे. आज ऑफिसला जाताना हीच साडी नेसणार वाटतं? नाही, महत्वाची साडी महत्वाच्या प्रसंगी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. अवनी, अगं कुठेस तू? आले ते. आई, हे घ्या, प्रिंट आउट काढल्या ना? हो. अगं एक एन्व्हलप तरी घ्यायचं चांगलं. काय मला हिंट तरी दे ना. चल चल, आले दोघं. काय चाललंय? हात पुढे कर. पण का? कर ना. अरे कर. सरप्राईज. म्हणजे हा प्लॅन फक्त माझा आहे, आणि बाकी सगळे कष्ट हे अवनी आणि अखिलने घेतले. स्पेशली हाऊस बोट. अरे त्यांना बघू तर दे आधी अखिल.
नाही नाही, हे काय प्लॅनिंग? काय हाऊसबोट म्हणजे? उघडून बघ. केरळ ट्रिप, 6 nights 7 days. तुमचा हनीमून. काय ना, ही मुलं काही तुम्हाला प्रायव्हसी मिळू देणार नाही. तेव्हा आजपासून 1 आठवडाभर चिनू, मनू आणि बनी यांची जबाबदारी आमच्यावर. तुम्ही फक्त मजा करायची. आहे की नाही धमाल? हे लाजतायत बघ, लाजतायत. चला बसा. अरे बस. अगं बस. बस, मी काय बोलतोय? बस. आता मी तुम्हाला पूर्ण प्लॅन सांगतो. पहिल्या 2 दिवसांचं बुकिंग एका छान सुंदर विला मध्ये गेलंय. तिकडची एक फॅमिली आहे, ते तुम्हाला होस्ट करणार आहे. अखिल, माझं भाऊजी बोलू नका, हे फोटो बघा. छान आहेत ना फोटो? आणि दुसऱ्या दिवशी रात्री त्याच गावात कथकलीचा शो होणार आहे. वहिनी, तुला तो शो खूप आवडणार आहे. अखिल, माझं ऐक ना. तू ऐक ना माझं आधी, प्लीज प्लीज. 2 दिवसांनी तुम्हाला कॉफी इस्टेटला सुद्धा जायचं. आणि शेवटचे 3 दिवस हाऊस बोट. हाऊ रोमांटिक. हाऊस बोटची आयडिया माझी होती. 1 मिनिट, माझं ऐकता का जरा? तुम्ही असं अचानक आज रात्रीची फ्लाईट बुक केली, मला कसं जमणार आहे सगळं? नाही म्हणजे खूप वर्कलोड आहे या वीक मध्ये. मला सगळ्या इम्पॉर्टंट मीटिंग्स लाईन्ड अप आहेत. मला खरंच खूप झालं. कारण द्यायला सुरुवात झाली. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. दादा, मी काय म्हणतो, तुम्ही परत येण्याची डेट ठरवूच नका. तुम्हाला हवं तितकं राहा तिकडे, नाही का? हा, आणि इथली अजिबात काळजी करायची नाही. आम्ही सगळे आहोत इथे, कळलं? अरे कधीतरी स्वतःसाठी इतका वेळ काढायला हवा रे. हो खरंय. आणि वसुंधरा, हा खाऊ घेऊन जा. प्रवासात भूक लागली ना, घे. किती खराब ना. तुम्हाला नाही घेऊन चालले तुमचे बाबा आणि आई. दादा, अरे ऐक ना, निघायला हवं आता. ट्रॅफिक लागेल आपल्याला. हो. नाही निघूया, पण माझ्या चिमण्यांना भेटल्याशिवाय मी कसं जाणार? मी पण बनीला भेटून आले. ए अगं, तू आता? नाही नाही, आले ना, त्याशिवाय मला निघता नाही येणार. मी 3 दिवसात परत येईन. मग आम्ही का नाही यायचं तुमच्या सोबत? बनी, मी निघालीये. बनी, बनी, बनी. गेला असेल. अदिती, बनीला पाहिलं का कुठे? नाही,
रूम मध्ये तर नाहीये. अवनी वहिनी, बनीला पाहिलं कुठे तुम्ही? बाहेर लॉनवर खेळत असेल. नाही वहिनी, तो शाळेतून आल्यापासून आम्ही भेटलोच नाही आहोत. आत्या, मुलांना शाळेतून आणायला तू गेली होतीस ना? हो. अरे देवा, लक्षातच राहिलं नाही. यांच्यासोबत असतो नाही का तो? लक्षातच नाही आलं म्हणजे? म्हणजे खूप मुलं होती ना तिथे आणि त्यात पाऊस पडत होता म्हणून मग. आत्या, बनी कुठे? विसरले. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हॅलो डॉक्टर देसाई, सॉरी खूप लेट फोन करते. एक क्वेरी होती. माझ्या पेशंटच्या बाबतीत जे करते ते खूप विचित्र आहे. एक मिनिट. हे असं आपोआप कसं चालू झालं? हीच घटना तुला संकेतात दिसली होती ना? नेत्रा, बाळ सुखरूप आहे ना? हो बाबा, पण ही घटना साधीच होती नाहीये. नेत्रा, पण असं वाईट सुद्धा काही घडलं नाहीये ना? आपलं बाळ सेफ आहे असंच म्हणाले ना डॉक्टर? हो, पण डॉक्टर काय म्हणाले की त्यांना 2 हार्टबीट्स ऐकू आल्या, पण पुढे ते असंही म्हणाले की मी एकदा इक्विपमेंट चेक करून बघते. मग हे बघ नेत्रा, काहीतरी टेक्निकल इश्यू असेल. तू अशी घाबरून जाऊ नकोस. आणि तसंही मी जाणार आहे उद्या त्यांच्याकडे. बोलणं होईल त्यांच्याशी, काय ते क्लिअर होईल आपल्याला. तेव्हा कळेलच ना काय झालंय ते. तू नको विचार करू या सगळ्याचा. तू आराम करत ना. झोप. आम्ही येतो. आत्या, नाही म्हणजे मी फार विचार नाही करत आहे या सगळ्याचा. पण आत्या, तुम्ही विचार केलात का? काही कळलं का तुम्हाला? विरोचकाला कसं कळलं असेल आपला गोडवड? त्याचा विचार आपण आत्ता करायला नको. आता आपण वेगळा कोडवड ठरवायला हवा. पण मला असं वाटतं की आपण वर्बल काही ठरवायला नको. विरोचकाला तर कळेल लगेच. शाब्दिक काही नको. फिंगर्स क्रॉस्ड. काकू मॅम, तुम्ही ओके आहात ना? हो. काकू, मला तन्मयने सांगितलं काय झालं ते. प्लीज असं पुन्हा एकटीने नको जाऊस. मला सांग, नेत्रा कशी आहे? तेजस, आपण एकदा नेत्राला भेटून येऊ का? डॉक्टर काय म्हणाले ते विचारायचं. कशाला? मी सांगितलं ना सगळं व्यवस्थित आहे म्हणून. एकदा जाऊ दे ना प्लीज. नाही, तुला माहिती आहे ना आता काकू सोबत काय झालं ते. प्लीज प्लीज तेजस, नेत्रा कशी आहे तर बघू दे प्लीज. ठीक आहे, तुला बोलायचंय ना, बघायचंय ना तिला, मग व्हिडिओ कॉल कर. भेटायचं नाही. ही बेस्ट आयडिया आहे. आपण नेत्राला व्हिडिओ कॉल करूया. एक मिनिट, मीच करतो. पटकन पटकन. ठीक. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आई, आज तुझी लेक म्हणून नाही, एक आई म्हणून तुझ्याशी बोलते. मी 2 जीवांची आहेत, त्यामुळे मी विरोचकाचा वध नाही करू शकले.
त्यानंतर हे सगळं जे काही घडतंय ते काय आहे? विरोचकाला मिळालेली प्रतिबिंब बनवण्याची शक्ती, तू माझ्यासाठी पाठवलेला तो ध्वज, कशाचाच अर्थ कळत नाहीये. आणि त्यात तू मला दिलेला संकेत आहे, त्याचा काय अर्थ आहे? डॉक्टर म्हणाल्या की 2 वेगवेगळ्या हृदयाचे ठोके ऐकू येतात. हे कसं शक्य आहे? आई, सांग ना, तू काय सुचवण्याचा प्रयत्न करतेस? ह्या सगळ्याचा युद्धाशी काय संबंध आहे? आई, तू दिलेलं कार्य मी पूर्ण करणार आहे, पण आज एक आई म्हणून स्वार्थीपणे माझ्या बाळासाठी काहीतरी मागणं मागायचंय मला. आई, या सगळ्यात बाकी कशापेक्षा मला माझं बाळ सुखरूप राहायला हवंय. आई, माझ्या बाळाला सुखरूप ठेव. नेत्रा, साहेब, हे बघ. काय झालं नेत्रा? नेत्रा, काय झालं? इथे ना आता छोटी छोटी पावलं उमटली होती कुंकवाची. मी देवी आईला नमस्कार करत होते आणि अचानक पावलं उमटली, आणि आता तुम्ही आला तर दिसेनासे झाले. खरंच इथे पावलं होती. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. उमाई, सगळं वायरिंग चेक केलंय मी. आता टेन्शन घ्यायची काही गरज नाही. श्रीनू, बंधू बस. हे सगळं कशाला केलं तुम्ही? आणि श्रीकांत, तुम्ही पण? बंधू, तुका कळायला हवा ना, पावसाळा संपायच्यात पेरणीचं काम झालं पाहिजे. उगीच दिवस वाया घालवला ना तुम्ही. माणसं मिळत नाहीत एकतर. नाही दादा, आम्ही काम कुठलंही फुकटमध्ये करणार नाहीये. त्याची बरोबर आम्ही मजुरी घेणार आहोत. काय बंधू? बरोबर. आणि मजुरी म्हणजे काय, तर उमा बहिणीच्या हातचा चहा घेतल्याशिवाय आम्ही काय हसून जाणार नाही. हा, म्हणजे कसं दिवसभर काम करून दमलो ना आम्ही, तर वाईट चहा जरा घसा घालून गेला कसा तरतरी येईल. काय रे? हो हो, एवढंच ना, लगेच करते. थांबा. नाही उमाई, थांब थांब, मी करतो चहा. मी करतो. अरे श्रीनू, कशात? मी करतो. करा दे बहीण, करा दे. तुमच्या लोकांचं काय करायचं मागं काय कळतच नाही. हे सगळं करायची काय गरज होता? खरं तर मी तिकडे दुकानात गेलो आणि नारबाला सांगितलं माका ताडपत्री द्या म्हणून. तर माका म्हटलं मी नाही देणार दादा, तुम्ही घरी जा, घरी पोस्ती करतो. माका थोडा कळलाच नाही असं का म्हणतोय. नंतर माझ्या लक्षात आलं हे सगळं बाहेरून बघितल्यानंतर.
उमा म्हणजे तुमच्या लक्षात येते का काय? तो नारबा पण यांच्याबरोबर सहमत होता, सामील होता यांच्या बरोबर, हो ना? माहित आहे दादा कसा की मी तका ताकीद दिली होती की दादा सामान आणू गेलो ना तर तका देऊ नको म्हणा. आणि दादा कसा तुका उचलूक त्रास नको ना म्हणून मी घेऊन येले. आणि कसं बोलणार दादा तुम्हाला? सरप्राईज द्यायचं होतं ना तुम्हाला, म्हणून त्याला आम्ही गप्प करून ठेवला होता. तुम्हाला जर आम्ही सांगितलं असतं तर हे सगळं आम्ही कसं काय करू शकलो असतो? अजिबात नाही. चला गरमागरम चहा घ्या. वाई मग सुटलेलो येऊन गेलो ना मग आल्याचं असणार नाही. हो मामा तुला आवडतो तसंच आहे काय ना. ओ हा हा मस्त गरमागरम. आणि हो दादा बिर्याणीची काळजी तू नको करू, आम्ही करून घेऊ ते सगळं. अरे पण बंधू मी दादा 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 तुम्ही आत्ताच आलात, जमला असाल आराम करा, बाकीची कामं आम्ही उरकून घेतो, काय काळजी करू नका. ए बाबांनो चला, आता आपल्या बायका आपल्याला घरात घ्यायच्या नाहीत. उगीच कष्ट घेतले आणि त्याने. उमा सगळा पहिल्यासारखा व्यवस्थित केला ना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. निशी बेटा, मला खात्री आहे की तू खूप छान शिरा केलायस, पण खरं तर माझं चुकलं. अय्यो असं काय बोलता? अगं हो, या घरात सगळे डाएट कॉन्शियस आहे हे मी तुला सांगायलाच विसरले, त्यामुळे हे सगळं. हो ठीक आहे, मी पुढच्या वेळी जे काही करेन ना ते या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून करेन. अगं हो, तू लक्षात ठेवशील ग, पण इतक्या प्रेमाने मेहनतीने तू शिरा केलास आणि तो कोणीच खाल्ला नाही. तुझी सगळी मेहनत वाया गेली ना. नाही, माझी मेहनत अजिबात वाया गेलेली नाहीये. आमच्या घरी अन्न वाया गेलेलं आई आणि दादांना अजिबात आवडत नाही, म्हणून मी ते बाहेर गोरगरिबांना देऊन आले. वा, खूप छान, हे बरं केलंस. आई, महत्वाचं काय की ते अन्न कोणाच्या तरी मुखी लागलं म्हणजे त्यांचे आशीर्वाद आपल्याला मिळतील, आपल्याकडून नकळत त्यांची सेवा झाली ना, आणि यातच आपण समाधान मानू. बोलली आगाव दादा खोतांची ओव्हर स्मार्ट मुलगी बोलली. तुझा हाच शहाणपणा मला ठेचून काढायचा निशी. निशी येलो. हे काय बघ जरा. डुगू, डुगू काय आहे हे? हा डुगू, मी काय विचारतीये, काय आहे हे सगळं? आता बोलणारच की देव फटके? नको. तरी मी तुला कानी कपाळी ओरडून ओरडून सांगत असते अभ्यास कर, पण नाही. डुग्या, अरे तुझं अजिबात अभ्यासात लक्ष नाहीये. दिवसभर एकतर मोबाईलवर गेम खेळायचा, नाहीतर मित्रांसोबत बाहेर उन्हाळक्या करायच्या. काय आहे, काय बोलतीये मी? आता बाईंनी भेटायला बोलवलंय आम्हाला. काय करू भेटून मी त्यांना? काय सांगू
की आमचं आमच्या मुलाकडे लक्ष नाहीये म्हणून? काय नाही डुगू, तुझं अजिबात लक्ष नाहीये कुठेच. तुला तर आता फटकेच द्यायला पाहिजेत. काय चाललंय तुझं? शाळेत जाऊन काही दिवे लावतोस तू? हा, काय करतोस तू शाळेमध्ये जाऊन? काय बोलते मी, कळतंय तुला डुग्गू? मंजू कशा ओरडतस त्या का? लहान मुलं मस्ती करणार नाही तर आपण करणार. हेच करतो ना आपण, म्हणून जास्त शेफारलाय तो. अहो त्याचं अजिबात अभ्यासात लक्ष नाहीये. सारखा आपला मोबाईलवर गेम खेळत असतो. फोन, हा फोनचा वेळ लागला ना त्याला. नाही नाही ते काय नाही. आता उद्यापासून तुझं ना फोनवर खेळणं बंद, बाहेर खेळणं बंद, सगळं बंद. आता फक्त अभ्यास आहे की अभ्यास. कळलं डुग्गू? तुम्ही सगळे दमले असाल, घ्या चहा घ्या. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. ते गेले. ऐक हे बघ शिवा, आपल्यातनं काही होणार नाहीये. नाही म्हणजे आपल्यामध्ये आत्ता काही होणार नाही. आत्ता नाही, आपल्यामध्ये कधीच काही होणार नाहीये. मी जस्ट सांगून ठेवतोय. तुझ्या मनात कदाचित आयडियाज असतील आणि माझ्या डोक्यात मनात काही येत नाहीये. तू उगाच बोलतोयस मला आता. नाही बेस्ट नाही, मी फक्त सांगितलं, दॅट्स इट. नाही तर तुला जे हवं ते तू मिळवतेस, तशी आहेस तू स्वार्थी. जास्त बोलतोयस ना तू आता. काय मला ऐकू येत आहे सगळं? हा, आणि मी तुला आता किती वेळा सांगायचं की मी हे मुद्दामून केलेलं नाहीये, चूक नाही केलीये, माझ्याकडनं चूक नाही झालीये. तू नवरा आहेस म्हणून वाटेल तर ऐकून घेणार नाही मी. सॉरी, मला चिडायचं नव्हतं, पण आता मी तुला खरंच सांग, किती वेळा सांगू की मी हे सगळं नाही मुद्दामून केलं. ठीक आहे, तू मुद्दामून केलं नाहीयेस, चुकून केलंयस. पण ते जे चुकून करणं आहे ना, त्याच्यात माझ्या आयुष्याची वाट लागली ना, त्याचं काय? हे जे काही चाललंय ना इथे सगळं, यात मला काहीच हे नाहीये. आणि टीम झाल्यात घरात, त्यात माझ्या डोक्याचं फ्रस्ट्रेशन वाढलंय. शिवा, मला एक गोष्ट सांग, त्या दिवशी तू मंडपात उभी राहिलीस ना आनंदाने, आणि आता तू दूध घेऊन आली आहेस. काय स्वार्थीपणा. तू आता एक शब्द जरी बोललास ना तर तू माझं ऐकून घे. मी तुझ्याशी आता शांतपणे बोलते, कारण की मला असं वाटतं की तुझ्याशी बोलल्यानंतर तू नॉर्मल रिॲक्ट करशील, पण नाही. आता मी काय तुझ्यासमोर डोकं फोडून घेऊ का? मग तुला कळेल की असं काही नाहीये म्हणून. मी इतकी शांतपणे कोणाशी वागली नाही. तू आहेस म्हणून मी वागते शांतपणे, तर तू मलाच बोलून दाखवतोय. मला वाटलं ना या अख्ख्या घरात तू एकटाच जो मला काही बोलणार नाहीस, पण तूच सगळ्यात जास्त त्रास देतोय मला. मी कोण आहे जो तो येतो मलाच बोलतो सतत? हळू बोल. का मी का हळू बोलायचंय? हा, तू एवढे दिवस मला एवढं सगळं बोलतोय, ते सगळं मी ऐकून घेते ना. त्या दिवशी मी तुला सांगितलं की मी हे सगळं भाऊंसाठी केलं, पण ते तर तुझ्या कानात केलंच नाही. हे सगळं सोडून दे. मला हे सगळं काय ऐकायचं नाही. मला तू एका प्रश्नाचं उत्तर दे की तू लग्नासाठी तयार का झाला? तू नाही बोलू शकला असतास? हा, भाऊंना नाही, मला नाही करायचं लग्न, हे बोलू शकला असता. पण तू तयार झालास. भाऊंसाठी केलं ना हे, म्हणजे तू हा भाऊंसाठी केलं ना. बोल ना, बोल. हो नाही, मी आता मला या विषयावर बोलायचं नाही. खूप झोप आली मला. माझं डोकं आधीच बधीर झालंय. मी नाही विचार करणार याच्यावरती. हो का? नाही, मला पण विचार करायचा नाहीच आहे आणि एवढी हौस पण नाहीये मला. कळलं ना, मलाही झोप आली. मग झोप ना. मी थोडी नाही म्हणतोय तुला झोप. मी पण झोपणारच आहे आता. हा, मग मी पण झोपणारच आहे ना. हा, एक मिनिट. तू आपण एका बेडवर नाही झोपू शकत. हा, तू एक काम कर, तू कपाटातनं काहीतरी चटई किंवा गादी घे आणि इथे घाल आणि झोप. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. शिवा, सॉरी, मी चिडायला नको होतं. आपण ना लग्नाच्या अगोदर खूप चांगले मित्र होतो, पण हे लग्न झाल्यापासून तुझ्या प्रकारे वागतोय माझ्याशी,
इतकंही ओळखलं नाही का मला? शिवा, अगं इतक्या फास्ट घडलं की मलाच कळलं नाही की काय झालंय. आपण मित्र होतो मला मान्य आहे, पण आपल्यात कधी ह्या गोष्टी होतील ह्याची मी कल्पनाही केली नव्हती. आणि आता जे काही चालू आहे ना त्यात मला काहीच हे नाहीये, त्यामुळे माझी चिडचिड आणखीन वाढतीये. प्लस तुझं माझ्यावर प्रेम आहे, त्यामुळे काहीही झालं तरी मला असं वाटतं की तू मुद्दामून केलंयस. आणि त्यात हे असं डेकोरेशन केलं यांनी. अरे माझं तुझ्यावर प्रेम असणं ही वेगळी गोष्ट आहे, पण माझी इच्छा माझ्या सख्ख्या बहिणीचं लग्न मोडून पूर्ण करायची नव्हती. इतकी स्वार्थी नाहीये मी. आणि जेव्हा मला कळलं ना की माझ्या सख्ख्या बहिणीचं लग्न तुझ्याशी होते तेव्हा मी खुशच होते. आता ती का माझ्याशी खोटं बोलली मला नाही माहिती, पण मी सगळं मनापासून तिच्यासाठीच केलं. आणि मी लग्नाला होकार दिला याचं कारण की मी आपल्या भाऊंना माझ्या पप्पासारखं मानते. त्यांनी जेव्हा मला सांगितलं की हे करणं किती गरजेचं आहे तेव्हा माझ्याकडे दुसरा ऑप्शनच नव्हता. मला आमच्या घरची इज्जत तर वाचवायची होतीच. त्यांची तुझ्याबद्दलची धडपड बघून मला हो म्हणावं लागलं. आणि जेव्हा त्यांची इच्छा पूर्ण झाली ना तेव्हा वाटलं की मी माझ्या पप्पाची इच्छा पूर्ण केली. आणि मी हेच तुला कधीपासून सांगण्याचा प्रयत्न करते, पण तू काहीच ऐकायला तयार नाहीस. फक्त मला बोलतोयस, राग करतोयस. झोप. तू बेड केलास माझ्यासाठी? क्या बात आहे. भारी वाटलं शिवा. माझी आई करते असं माझ्यासाठी फक्त. शिवा ऐक ना, तू वर झोप, मी खाली झोपतो. नाही अरे ते मी असंच बोलले, मला तर सवय आहे खाली झोपायची. मला माहितीये तुला सवय आहे, पण मी म्हणतोय म्हणून आता प्लीज वरती झोप, मी खाली झोपणार आहे. अरे बाबा तुला खाली झोप लागत नाही मला माहिती आहे. मग नाही लागली बघ, मी माझं बघून घेईन. मी तुला सांगतोय ना वरती झोप, मी खालती झोपणार आहे. आता मला तू अजून चिडचिड करायला लावू नको. मी चिडचिड करेन नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. चला झालं ना सगळ्यांचं? हा खेळ संपला? नाही धोंडे सरकार, आहेच का अजून? हा खेळ संपलाय. आता पुढचा खेळ बाकी आहे. त्या खेळाचं नाव आहे हार्ट टू हार्ट. हाय का आता परत इंग्रजी खेळ? हे काय चाललंय? हे हार्ट टू हार्ट म्हणजे काय? एवढा काही विषय हार्ड नसतं, ऐकून तर घे. हार्ट मनाचं मनाला असं काहीतरी असणार. बरोबर. हा हो तसंच. म्हणजे भाऊजी तुम्ही वहिनींविषयी सांगायचंय तुम्हाला जे काय वाटतं ते, आणि खरं खरं सांगायचंय. आणि वहिनी सेम तुम्ही सुद्धा भाऊजींविषयी तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही सांगायचंय. मग आता म्या कुणाविषयी बोलायचं? अहो तसं नाही, तुम्ही सगळ्यांनी या घरातल्या नवीन कपल विषयी बोलायचंय. तुम्हाला जे काय वाटतं ते, म्हणजे थोडक्यात तुमचं मनोगत व्यक्त करायचंय. तर कोणापासून सुरुवात करूयात? म्हणजे आता याच्यात काय चिठ्ठ्या बिट्ट्या नाही पाडायच्या ना? नाही, ह्याच्यामध्ये चिठ्ठ्या नाहीयेत. आपणच आपला क्रम ठरवायचा. मला वाटतं आपण सिनियर्स पासून चालू करू. हा हो, मलाही तेच वाटते. आजी तुमच्यापासून सुरुवात करूयात. म्हणजे काय करायचं? आदिपती आणि सुनबाई बद्दल बोलायचं? हो हो आई, त्या दोघांच्या बद्दलच तुम्ही बोलायचंय. मग त्यात काय बोलते ती? चांगलं बोल जरा.
तर कसं आहे कसं आहे या दोघांचा संसार आता सुरू झाला आहे. आधिपती पहिल्यांदा एकटाच होता, म्हणजे त्याचं आयुष्य म्हणजे अगदी दृष्ट लागण्याजोगं होतं. त्याच्यानंतर जेव्हा त्याच्या आयुष्यात सुनबाई आली तेव्हा त्याचं 2चं 4 हात झालं. आणि सुनबाई त्याच्या बरोबर असताना त्याच्यानंतर जर का आधिपतीला विचारलं त्याचं जे आयुष्य चाललंय त्याच्याबद्दल की अरे बाबा रे, तुला हे आधीचं आयुष्य तुला चांगलं वाटतंय का आताचं आयुष्य चांगलं वाटतंय, तर मी खात्रीनं सांगते त्याला आताच आयुष्य चांगलं वाटणार आहे की नाही. म्हणजे काय आहे, त्याचं आयुष्य आता दृष्ट लागण्यासारखं झालंय. दृष्ट लागण्या कसलं, नक्षत्रवाणी झालंय. कारण त्याच्या आयुष्यात नक्षत्रवाणी सुनबाई आली आहे. म्हणताना दोघांनी मिळून त्यांनी ही रीत पूर्ण केली आहे. तर एवढी अवघड परीक्षा असून बी ते जिंकून परत घरी आले आहेत. मला लय अभिमान वाटतोय. मी हे समज त्यांच्याबद्दल बोलले, माझी दृष्ट लागाय ना ग पोरांनो, मी दृष्ट काढतीय. बस एवढंच. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री. कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तू जे काही करतेस ना भुवनेश्वरी, त्याच्यामध्ये खेळी जास्त असते, प्रामाणिकपणा नसतो. हो, जरा भान ठेवा. आपण कोणासमोर काय बोलतोय, बाहेरची माणसं आलेत घरात. का आपलं तोंडाचा पट्टा चालूच बाड बाड बाड. हा, आणि मान मर्यादा वगैरे तुम्ही आई साहेबांना शिकवायला जाऊ नका. तुम्ही आयुष्यभर काय केलं माहिती आहे सगळ्यांनी. आधिपती, तुम्ही अजिबात मध्ये पडू नका. हे आमच्या दोघांमधलं भांडण आहे हो. तुम्ही मध्ये नाही बोलायचं. थांबा तुम्ही. बघा, तुम्हाला कुणी काय बोललेलं मला खपणार नाही बरं का आई साहेब, पहिल्यांदा सांगतो. ओंक्या, सॉरी बाबा, मला माहित नव्हतं इथं अशी हे सगळं होईल. आपण उद्या भेटूया. आता बास झाले कार्यक्रम वगैरे, बास करे शिवानी वहिनी. सॉरी भावा, येतो आम्ही. हा हो, निघूयात आपण. मी सोडून येते. सॉरी हा, खरंच सॉरी. हे सगळं असं तुमच्या समोर व्हायला नको. अहो वहिनी, इट्स ओके. घरोघरी मातीच्या चुली, त्यात काय एवढं. नाही नाही, असं नाही. तुम्ही एवढी छान तयारी केली होती, सजावट केली होती, सेलिब्रेशनचा मूड होता आपला. अचानकच काहीतरी सुरू झालं. वहिनी, या घराला आम्ही आमचंच घर समजतो, त्यामुळे आज जे काही झालं ते आमच्या घरी झाले असं समजू आम्ही. तुम्ही प्लीज वाईट वाटून घेऊ नका. बरं, तुम्ही आज जा वहिनी, आम्ही निघतो आता. हो वहिनी, तुम्ही आज जा. या घराला आता तुमची जास्त गरज आहे. थँक्यू. आणि तुम्ही एवढं सगळं केलं. हो वहिनी, थँक्यू म्हणून परक करताय का? नाही, तसं नाही. सॉरी. निघतो आम्ही. हो हो, सॉरी हा. कमाल करताय तुम्ही. तुम्हीच म्हणलात ना जे काही केलंय ते दोघांनी मिळून केलंय म्हणून. आम्ही जरी सुनबाईंचं नाव घेतलं नसलं, आधिपतींचं घेतलं असलं, तरी त्याचा अर्थ तोच होतो नाही. आधिपतींबरोबर सुनबाईंचं नाव आलंच की. आम्ही जे काय बोलू त्यात तुम्ही चूकच का हो काढता? तुम्ही आमच्याबद्दल चांगला विचार करत असता, आमच्यावर विश्वास असता, तर हीच गोष्ट तुम्ही आम्हाला कशी सांगितली असती हो? झालं, अजूनही माझ्या मूळ प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाहीयेस. तू अक्षराबद्दल का बोलली नाहीस हे सांग. हे बघा, आम्ही दोघांमध्ये कधी बी तुझा भाव केलेला नाही, करणार भी नाही. फक्त तुमच्या ते ध्यानात येणं झालंय. पुन्हा तेच मूळ प्रश्नाला बगल द्यायची आणि भलतच बोलत बसायचं. माझ्या मूळ प्रश्नाचं उत्तर दे ना, हिम्मत असेल तर. अक्षराबद्दल का बोलली नाहीस? अधिपतीचं एवढं कौतुक केलंस, नाही ते करायलाच हवं. अक्षराबद्दल 2 शब्द बोलायची इच्छा झाली नाही तुला? मुद्दाम करतेस ना? किमान मान्य तरी कर एकदा की हे मुद्दाम करतेस. कारण या घरात अक्षरानं पाऊल ठेवल्यापासून ती तुझ्या डोळ्यात खुपतीये. तुला ती या घरात नको आहे. एकदा मान्य कर. आणि आज हे स्पष्ट दिसलंय भुवनेश्वरी. फक्त मला नाही, सगळ्यांना दिसलंय.
तू मांजरीसारखी डोळे मिटून दूध पित असलीस ना तरी तुझ्या मनात काय चाललंय हे आज सगळ्यांनी बघितलं इथं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.